आज आमचा आर्थिक वर्ष जे नुकताच मार्चवर आम्ही संपुष्टात आणला त्याच्या आर्थिक उलाढालाचा अहवाल सगळ्यासमोर असावा। गेली अनेक वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार अतिशय पारदर्शक पद्धतीने चालू आहे। आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, अमित देशमुख साहेब असतील, आमचे संचालक सध्याचे विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हा मध्यवर्ती बँक काम करत आहे। संचालक बोर्डाच्या वतीनं आज आपल्या सर्वच मीडिया बांधवांच्या साक्षीनं आम्ही आमचा अहवाल इथं सादर केलेला आहे। गेले 3 वर्ष सातत्यानं ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उलाढालामध्ये वाढ होत गेलेली आहे। आमचा आत्ता टर्नओव्हर 8,100 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे। आमचा ढोबळ नफा ह्या वर्षाचा 113 कोटीचा, निव्वळ नफा 73 कोटीचा झालेला आहे। आणि गेल्या अनेक वर्षापासून ह्या जिल्हा मध्यवर्तीचा कारभार आणि विशेष बाब आमच्या शेतकरी बांधवांसाठी अशी आहे की 3 ते 5 लाख रुपयाची योजना लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक अशी एकमेव जिल्हा मध्यवर्ती बँक ती चालवते। त्याच्या पोटी 3 ते 5 लाखामध्ये जवळपास 80,000 सभासदांना 12 कोटी रुपयाचा जो व्याज त्यांचा आकारण्यात येणार होता तो जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्वतःच्या निधीतून परतावा केल्यामुळे त्यांना ती व्याज आकारणी झाली नाही। शासनाच्या वतीनं जो काही व्याज परतावा त्यांना मिळणार आहे त्याच्यामध्ये आता मार्च अखेरपर्यंत 90% रिकव्हरी झालेली आहे। आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेने विशेष बाब आदरणीय सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेबांच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून जूनपर्यंत ही मर्यादा वाढवलेली आहे। आणि RBIचे निकष असे आहेत की 365 दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांना परतावा करता आला नाही त्यांच्याकडून 11% आकारणी व्याजाची झाली पाहिजे। त्याच्यामध्ये 11%ची आकारणी न करता 5%ची सूट ही जिल्हा मध्यवर्ती बँक, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक देणार आहे। आणि त्यांच्याकडून शासनाला जो काही परतावा द्यायचा आहे तो 6%चा तेवढाच तो आकारणी करण्यात येईल। आम्ही आमच्या सगळ्याच शेतकरी बांधवांना ही विनंती करतो आहे की जूनपर्यंत आपली जी उर्वरित वसुली आहे 11%ची ती आपण लवकरात लवकर आपल्या स्नेहलच्या शाखेत संपर्क करून आपण आपलं वसुली पात्र रक्कम जमा करून घ्यावी। अनेक बाबींवर इथं चर्चा झाली। जिल्हा मध्यवर्ती बँक येणाऱ्या काळामध्ये डिजिटल बँकिंग, मोबाईल बँकिंग अजून आपल्या भागामध्ये चांगल्या सुसज्ज इमारती ब्रांचच्या उभ्या करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्या भरतीच्या नंतर कर्मचाऱ्याचा जो तुटवडा आहे तो देखील पूर्ण होणार आहे। आणि अजून अधिक व्यवसाय वाढवण्यासाठी आणि रेशीम शेतीला प्रोत्साहन देणार आहे, हार्वेस्टरच्या कर्जासाठी प्रोत्साहन देणार आहे। आमचा ह्या वेळेसचा मानस आहे की अजून 100 हार्वेस्टर आपल्या जिल्ह्यामध्ये कारखानदारीला उपयोगी पडणार आहेत। त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्यांशी संपर्क करावा किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेतला संपर्क करून आपल्या कर्जाचा किंवा परफॉर्मा आमच्याकडे जर पाठवला तर आम्हाला ते प्रक्रियेमध्ये घेता येईल। अनेक योजना जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जास्तीत जास्त लाभ आपल्या सगळ्या शेतकरी सभासदांनी घ्यावा हेच मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो।